हॅलो चिल्ड्रन, मी सोनी मावशी चांदमामाच्या शाळेमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। तर रात्र झालेली आहे आणि रात्र झाल्यावर आपल्याला सर्वांना काय आवडते, लहान मुलांना झोपण्याआधी कोणीतरी गोष्ट सांगितली पाहिजे। तेच तर आपल्याला आवडतं, मगच आपल्याला छान झोप येते। मग त्याकरता मी आज काय ठरवलेलं आहे, तर मी आज तुम्हाला गोष्ट सांगणार आहे। तर एक नाही, मी आज दोन गोष्टी सांगणार आहे। तर मज्जा आहे का नाही आज? तर माझ्या लहानपणीच्या, म्हणजे मी जेव्हा पहिली दुसरी मध्ये होते, बालवाडीत होते, तेव्हाच्या मी छान तुम्हाला गोष्टी सांगणार आहे। मला अजून पण लक्षात आहे, तर मी त्यातल्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात पहिल्या गोष्टीचं नाव आहे मुंगी आणि कबूतर। तर एका जंगलामध्ये एक मोठं झाड होतं। तर त्यावर एक मुंगी राहायची आणि त्या फांद्यांवर कधी मध्ये एक कबूतर बसायला यायचं। आणि त्या झाडाच्या जवळच एक मोठा तलाव होतं। मुंगी काय करायची, तर तिचे वारुळासाठी जे जे सामान लागणार, ज्या गोष्टी लागणार, तर त्या गोष्टी ती झाडाजवळ आणायची। रोज तिच्या म्हणजे एक ठराविक गट होता, तर त्या गटासोबत ती असायची। आणि कबूतर काय करायचा, तर कबूतर या फांदीवरून त्या फांदीवर उडायचा आणि ते त्याचं घरटं विणायचा। घरटं विणण्यासाठी जे लागणाऱ्या काड्या वगैरे आहेत, तर त्या जमा करायचा। तर अशा प्रकारे एकाच झाडावर ते दोन प्राणी राहायचे। तर एके दिवशी काय झाले, तर मुंगी वारुळा करता वाळूची कण आणू लागली होती त्या तलावाकडून। तर ती ते काम करता करता तिचा पाय सरकला आणि ती हळूहळू तलावात बुडू लागली। तलावाच्या पाण्यासोबत ती गटांगळ्या खाऊ लागली। तरी आपला जीव वाचवण्याचा ती प्रयत्न करत होती। तर तेव्हाच काय झालं, तर फांदीवरती एक कबूतर आला। तोच कबूतर जो त्या फांदीवर राहत होता घरटं बनवण्यासाठी। तर तो कबूतर आला आणि त्याची अचानक नजर गेली खाली तलावाकडे। तर त्याला कळालं की एक मुंगी तिचा जीव वाचवती आहे, कसं तरी तिचा जीव ती गटांगळ्या खाती आहे त्या पाण्यामध्ये, पण तिचा जीव वाचवणं गरजेचं आहे का नाही। तर त्याकरता त्या कबुतराने वेळ न लावता झाडावरची पाने तिच्या दिशेने त्याने तोडून टाकण्याचा प्रयत्न केला। हळूहळू तो एक एक पान त्या झाडावरून तोडून तलावामध्ये टाकत होता, म्हणजे ती मुंगी त्या पानावर जाईल आणि तिचा जीव वाचेल। खूप प्रयत्न केल्यावरती त्या कबुतराची ही युक्ती यशस्वी ठरली आणि मुंगी त्या पाण्यातून वाचली। पाण्यातून बाहेर आल्यावर मुंगीने कबुतराचे आभार मानले। अशा प्रकारे कबुतराची चतुर्बुद्धी कामी आली। असेच काही दिवस गेले आणि त्या जंगलामध्ये एक शिकारी आला। बंदूक होती त्याच्या हातामध्ये आणि तो कोणता प्राणी भेटतो का हे बघत होता। त्याने खूप शोधाशोध केली जंगलामध्ये, कोणताच प्राणी त्याच्या हाती लागला नाही। शिकारी शिकार शोधून शोधून खूप दमला आणि थकून गेला। मग त्याला तहान लागली। मग तो पाण्याची शोधाशोध करत त्या तलावाजवळ पोहोचला। त्याने पाणी पिलं भरपूर आणि त्या तलावाजवळचं जे झाड होतं ज्याच्यावर मुंगी आणि कबूतर राहत होते, त्या झाडाखाली तो बसला आणि त्याने थोडी विश्रांती घेतली। शिकारी त्या झाडाखाली विश्रांती घेतच होता, तेव्हाच एक आवाज आला, फडफड फडफड फड। त्या कबुतराच्या पंखांचा तो आवाज होता। तो कबूतर सुद्धा उन्हाचं दमून त्याच्या घरट्याकडे आला होता। आवाजाने शिकाऱ्याची झोप मोड झाली आणि त्यांनी काय ठरवलं, तर त्या कबुतराची शिकार करावी। म्हणून तो काय करायला लागला, तो एक ठिकाणी त्यांनी नेम धरण्याचा प्रयत्न केला। त्यांनी नेम धरला त्या कबुतरावर आणि गोळी झाडणार तोच त्याच्या पायाला मुंगी चावली। तीच मुंगी ज्याला कबुतराने वाचवलं होतं। ती मुंगी इतकी कडकडून चावली की त्या कबुतराचा नेमच चुकला
आणि कबुतराचा सुद्धा जीव वाचला। अशा प्रकारे मुंगीच्या प्रसंगावधानाने कबुतराचे सुद्धा प्राण वाचले। शिकारी तर रागाच्या भरात तिथून निघूनच चालले गेला आणि त्यानंतर कबूतर आणि मुंगीची मैत्री झाली। गोष्ट तर संपली आहे, पण यातून काय आपण बोध घेऊ शकतो? चतुर्बुद्धी आणि प्रसंगावधान यामधून आपण एकमेकांना मदत करू शकतो। त्यामागचं तात्पर्य होतं। तर तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर मी ही पहिली गोष्ट आजची थांबवते आहे।